एकनाथ शिंदे साहेबांनी मी 97ला पहिल्यांदा मी तुमची सुद्धा मैत्रीचे खूप नगरसेवक किस्से झालो आहेत तुमच्या मैत्रीचे. आणि ते सुद्धा नगरसेवक झालेत. हं. मी त्यावेळेस काँग्रेसमध्ये होतो. नंतर 99ला राष्ट्रवादी स्थापन झालेलं, नंतर राष्ट्रवादीमध्ये. परंतु एकनाथ शिंदे साहेब अबोल, परंतु फक्त आणि फक्त 24 तास कार्यकर्त्यांसाठी झगडणारा एक शाखा प्रमुख म्हणून ते आधी होते आणि नगरसेवक झाल्यानंतर ते अजून जास्त कामाला लागले. परंतु मी काहीच नाही 16 तास काम करणारा माणूस. परंतु ही व्यक्ती ना 20-20 तास तर रेग्युलर काम करतेच. म्हणजे कधी-कधी 24 तास, 3-3 दिवस फक्त आणि फक्त पक्षासाठी न झोपणारा माणूस मी त्यांच्या माध्यमातून बघितले. गेले अनेक 30 वर्षापासून एकत्रितपणे काम करतोय. परंतु मलाही वाटलं नव्हतं की एवढं चांगलं खातं वगैरे मला कधी मिळेल. मी काय खूप आग्रह पण असा केला नव्हता. परंतु आनंद ह्या गोष्टीचा आहे की सुरुवातीपासून आत्तापर्यंत आमच्या मैत्रीमध्ये किंवा नेता आणि पदाधिकारी म्हणून असा कधी तडा गेला नाही. आणि म्हणजे एवढी वर्षे एकत्र राहून आम्ही जो काही डेव्हलपमेंट ठाण्याची केलेली आहे किंवा मुख्यमंत्री म्हणून ठाण्याची डेव्हलपमेंट करत असताना ते राज्याचा विकास कसा करायचा, लाडक्या बहिणींना कसे त्यांनी त्यांचा हक्क मिळवून दिला, ज्येष्ठ नागरिकांना कसा त्यांचा हक्क मिळवून दिला. मी नेहमी त्यांना म्हणायचो समोरून की मला सुरुवातीला वाटलं नव्हतं, परंतु तुम्ही आता खऱ्या अर्थानं नायक चित्रपटातले अनिल कपूर झालात, असं सारखं त्यांना मी त्यावेळेस बोलायचो. तुमच्या मैत्रीचे किस्से आहेत. एखादा किस्सा मैत्रीचा सांगू शकता तुम्ही? मैत्रीचे असे किस्से असे नाही. एकनाथ शिंदे साहेब अबोल, म्हणजे हां. फार कमी बोलतात. परंतु मी तुम्हाला सांगतो, त्यांच्या घरामध्ये जेव्हा दुर्घटना घडली होती तेव्हा मी नगरसेवक होतो. आमचे काही नगरसेवक सहकारी ते दुर्घटना घडल्यानंतर घरी गेलो आणि त्यानंतर एक बाप आपल्या म्हणजे कौटुंबिक दुःखामध्ये कसा काय एवढा म्हणजे रडकुंडा होतो किंवा एवढे डोळे त्याचे जेव्हा पाणावलेले होतात, मी तो प्रसंग माझ्या आयुष्यामध्ये कधी विसरू शकत नाही की कुठल्याही बापावर असं दुःख कधी होता कामा नये, अशा पद्धतीची ते होतं. परंतु त्या व्यक्तीने कधी स्वतःकडे बघितलंच नाही, कधी स्वतःच्या कुटुंबियाकडे बघितलंच नाही. नेहमी फक्त पक्ष पक्ष आणि माझी जनता, माझा महाराष्ट्र ह्याच गतीनं ते काम आजही करतात. त्यामुळे किस्से तर असे भरपूर आहेत, परंतु काही किस्से न सांगण्यास सारखे सुद्धा आहे. परंतु कार्यकर्ता कसा असावा, तर तो एकनाथ शिंदेंसारखा असावा.